रुग्णवाहिकेतून कत्तलीसाठी गुरांची तस्करी उघड करण्यास तालुका पोलिसांना यश आले असून 10 गुरांची सुटका करण्यात आली असून 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्य प्रदेश राज्याकडून महाराष्ट्रात कत्तलीसाठी रात्रीच्या सुमारास चोरट्या मार्गाने अनेक दिवसांपासून गुरांची अवैध वाहतूक होत आहे। आता तर चक्क रुग्णवाहिकेतून तस्करी झाली आहे, त्यामुळे गो तस्करांची हिंमत दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की मध्य प्रदेश राज्यातील सेंधव्याकडून शिरपूरच्या दिशेने रुग्णवाहिकेतून कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होणार आहे। त्या अनुषंगाने दिनांक 16 रोजी पहाटे 6:30 वाजेच्या हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर सापळा लावला असता मध्य प्रदेश राज्यातील सेंधव्याकडून शिरपूरच्या दिशेने रुग्णवाहिका क्रमांक AP09 BA 981 येताना पोलीस पथकाला दिसली। पोलिसांनी रुग्णवाहिका थांबवून चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले। पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मागचा दरवाजा उघडून आत बघितले असता त्या विनापरवाना कत्तलीच्या उद्देशाने कोंबून याचना होईल अशा स्थितीत 10 गुरे आढळून आली। त्यांची सुटका करून गोशाळेत पाठवण्यात आले असून चालक विजय प्रल्हाद चव्हाण वय 1 विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत डिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाने तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, असई रफिक मुल्ला, कैलास जाधव, अल्ताफ मिर्झा, संजय भोई यांनी केली आहे। सदरची जे गायी मिळाल्या मला 10 यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे। सदरची जी कारवाई आहे माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत डिवरे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ASI जयराज शिंदे, ASI रफिक मुल्ला, ASI कैलास जाधव, हेड कॉन्स्टेबल चालक मिर्झा, पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई आम्ही अशी केली असून सदर दोघं आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे।